चला सामन्याला सुरुवात झालेली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले ते म्हणजे जयदीप आणि एका बाजूने आपण पाहतोय रोशन काणात, जयदीप साठवण आणि रोशन काणात. तर जयेश वाडू पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. पहिला चेंडू ते निर्धावच्या सुरुवात हाताला गेलाय. डॉट बॉलने इथे सुरुवात झालेली आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा मॅच आपण पाहतोय. एनसीसी नायगाव आणि रुद्राक्ष गवळीपाडा असा पहिला मॅच झाला. त्यानंतर अष्टभुजा लहूपाडा आणि आई सुरंदी वाघालपाडा असा आपण हा दुसरा मॅच पाहतोय. चला मैदानाच्या बाहेरून जायचा, मैदान के बाहेर से जाना है. बघा आणखीन एक चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. डॉट बॉल सलग दुसरा चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात हाताला गेलाय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो म्हणजे आई सोनूदेवी वाघालपाडा टीमनं. आणखीन एक उचली घेणारा चेंडू फॉलो करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, मात्र बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताला गेलाय. आपल्याच बघा टायमिंग झालाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली जातोय आणि पाहतोय फलंदाज बाद होतोय. अक्षय न्यू बॅटर इन होतोय. दोन चेंडूचा खेळ बाकी असेल. वेगवान चेंडू ते हाताला गेला. आणखीन एक चेंडू निर्धावच्या सुरुवात येतोय. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. गोलंदाज जयेश पाहतोय जयेश वाडू खूप चांगली कामगिरी राहिलेली आहे. यावेळेस बघा बॅटचा एज लागलाय आणि तिकडे शतरक्षक देखील आलाय. विकेट मॅडन हे षटक. तर षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिलं षटक विकेट मेडन, दुसरं षटक हाताळण्यासाठी महेश येतोय. महेश भोईर
राहुल आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती रोशन आहे. वेगवान चेंडू इथे हाताळलाय महेश भोईर याने देखील. चांगली सुरुवात ते करून दिले अष्टभुजा स्पोर्ट्स लहुबडा या टीमसाठी. टॉस गमावल्यानंतर त्यांना क्षेत्ररक्षण करण्याची संधी मिळाली. बघा वेळेला फार महत्व असतं. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने आपल्याला जो वेळ दिलाय त्या वेळेवरती येणे फार गरजेचं आहे. आणखीच या वेळेचा कुठेतरी अभाव पाहायला मिळतोय आणि या वेळेचा कुठेतरी फटका बसतोय तो म्हणजे आई सोनदीप वाघरापाडा टीमला. कारण वेल हा कोणासाठी थांबत नसतो. टाइम इज मनी म्हटलं जातं. बघा वेळ ही कोणासाठी थांबत नसते आणि वेळेनुसार आपल्याला चालावं लागत असतं. खूप चांगली कामगिरी करत असताना अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा हा संघ त्यांची वेळ सध्या तरी खूप चांगली आहे आणि चांगला परफॉर्मन्स देत आहेत. मात्र हा चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर आहे आणि उचली घेणारा देखील आहे. वाईट चेंडू. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर वाईट त्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू त्यानंतर पुन्हा एकदा वाईट चेंडू आलेला आहे. 2 चेंडू टाकून झालेत. धावफलकावर धावा लागल्या गेल्यात 2. आतापर्यंत पाहतोय फक्त वाईटच्या स्वरूपातच धावा आल्यात. बॅटच्या स्वरूपात कुठली धाव आलेली नाहीये. बॅटच्या स्वरूपात एक पहिली धाव येईल रोशनच्या बॅट मधून. एक सिंगल. या सिंगलने धावफलक 3 या धावसंख्येवरती. पहिला मॅच देखील आपण करून बघितला. यानंतर जे संघ आहेत त्याने देखील आपली उपस्थिती लवकरात लवकर नोंदवायची लक्षात घ्या. आई भवानी ब्राह्मणगाव आणि एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा. त्यानंतर पीर बाबा पापडी आणि न्यू स्टार मडवीपाडा या संघांना देखील विनंती आहे की आपण आपली उपस्थिती आपण लवकरात लवकर नोंदवायची आहे. बघा आणखीन एक चांगला चेंडू इथे आत्ताला गेला. बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. बघा आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात येतो. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती अवघ्या 3 धावा लागलेल्या आहेत. हॅलो समीर. समीर भुरकुंड आपण पाहतोय. तिसरा षटक हाताळण्यासाठी आलाय आणि पहिला चेंडू त्याने वाईड हाताळलाय. एक्स्ट्रा चेंडू त्याने हाताळलाय. हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक होता तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. धावफलक 2 ने पुढे सरसावला गेलाय. तो म्हणजे 6 या धावसंख्येवरती. समीरने वाईट चेंडूची सुरुवात केली होती या षटकाची. टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूला फील्ड केला जातोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव ही धोकादायक ठरू शकली असती मात्र 2च धावेवरती समाधान मानावं लागते. या 2 धावेने धावफलक 8 या धावसंख्येवरती. पहिला सामना देखील आपण लो स्कोरिंग बघितला. एनसीसी नायगाव संघाने खूप चांगली कामगिरी केली आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा संघ खूप चांगली कामगिरी करतो. यावेळेस ऑन साइडला फटका केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये विशाल. विशाल ताबड. बघा चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचला होता. आता त्याच्याकडनं खराब फिल्डिंग झाली. महेश आला आणि महेश याने खूप चांगला बॅकअप दिला तिकडे.
तोपर्यंत 3 धावा या पलून पूर्ण झाल्या. धावफलक 3 ने पुढे सरसावतोय, तो म्हणजे 11 धावसंख्येवरती. दुहेरी अंकामध्ये धावफलक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बघा पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटचा एज घेतलाय आणि इथे कुठेतरी झेल सोडलाय. दोनच धावा इथे आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावांशी धावफलक 13 या धावसंख्येवरती 13 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. पुन्हा एकदा बॅटचा एज लागलाय. चेंडू सरळ निघून चाललाय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये, सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार येतोय राहुलच्या बॅटमधून. तर चौकार आलाय या इनिंग मध्ये, पहिला चौकार. धावफलक 17 या धावसंख्येवरती. बघा पुन्हा एकदा खूप चांगला फटका इथे खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिकडनं येतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज राहुल साठवण हा बाद होतोय. महेंद्र परेड न्यू बॅटर इन झालाय. महेंद्र करता खोट्याबाचा चेंडू हाफ ट्राय करत होता. बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. चेंडू येतो या निर्धाव विशाल थापड हे शेवटचा षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय आणि त्याने देखील डॉट चेंडूने निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे. 19 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. फ्लायडर डिलिव्हरी स्वीपचा फटका ते खेळलाय. चेंडू जातोय खरा फिल्डिंग. बघा गावकर्ण क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला, तिकडे खराब फिल्डिंग झाली. चौका येतोय. थँक्यू. चला ब्लड एक चेंडू हवाय. आपल्याकडे जुना चेंडू नाहीये, नवीन चेंडू दिला जाईल, लक्षात घ्या. आहे जुना चेंडू आहे. अवलेच बघा आणखीन एक चांगला चेंडू, मात्र विकेट किपर खराब कामगिरी करतोय. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावन करता. तर हा चौकार आलाय. चौकांशी धावफलक 27 धावा. मिस टायमिंग झालाय. तिकडे क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर भोसला होता. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. 2 धावा पलून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 ने 29 धावसंख्येवरती 29 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. एक सन्मानजनक स्कोर
हा धावफलकावरती सध्या तरी पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा महेंद्र जर अगोदर मैदानाच्या आतमध्ये जर गेला असता तर कदाचित आणखीन काही धावसंख्या ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली असती. मात्र उशिराने तो मैदानाच्या आतमध्ये गेला आणि बघा क्लीन बोल्ड मागून एसटी दाखवली आणि विशाल थापड याने ती वाकवली. फलंदाज बाद. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. 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 यो दिसतोय साधा भोला बोलू दादा भिवंडीवाला. बोलू दादा भिवंडीवाला. बोलू दादा भिवंडीवाला. यो दिसतोय साधा भोला बोलू दादा भिवंडीवाला. बोलू दादा भिवंडीवाला. बोलू दादा भिवंडीवाला. ये साई बाबा. दामोदर निवाडर इन होतोय. दामोदर परेड आणि तिकडे थोडस लक्ष द्यायचं आहे. चेंडू चेहऱ्यावरती लागलाय. चला तिकडं बर्फ थोडस घेऊन जा. बर्फ गोलेवाला दादा थोडासा बर्फ द्या. थोडासा बर्फ द्या. थोडासा बर्फ देखील लावा तिथे. आपण पाहतोय 4 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकामध्ये 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 30 धावांचं आव्हान इथे ठेवलेलं आहे. अष्टभुजा स्पोर्ट्स लोहवडा या संघासमोर. चला आई भवानी ब्राह्मणगाव आणि एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा दोन्ही संघ आपली उपस्थिती नोंदवायची आहे. त्यानंतर पीर बाबा पापडी आणि न्यू स्टार मडवीपाडा या दोन्ही संघाने देखील आपली उपस्थिती लवकरात लवकर नोंदवायची आहे. बघा आपण जर ही मॅच जर लाईव्ह बघत असाल तर आपणास विनंती आहे की बघा थोडस स्पीडअप क्रिकेट चालू आहे. पहिला सामना लो स्कोरिंग झाला, तो लवकर समाप्त झाला. हा सामना देखील आपल्याला लो स्कोरिंग पाहायला मिळतोय. म्हणजे तुम्हाला कुठेतरी जो आपला वेल आहे त्या वेळेच्या अगोदर आपल्याला इथे उपस्थित राहावं लागेल. 11:15 आपण पाहतोय जो वेल आहे आई भवानी ब्राह्मणगाव आणि एकविरा स्पोर्ट्स वाकीवाडा या टीमला. त्यानंतर 12 वाजल्याचा वेल आहे तुषार 11 धाणीवाड टीमला. मात्र त्या वेळेच्या अगोदर इतर विनंती करेन की आपण आपली उपस्थिती नोंदवा. तीस धावांचं आव्हान आहे. या 30 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याचं धावतं समालोचन पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला जॉईन होत आहेत दर्शनजी डबके. त्यामुळे पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रथमच समालोचन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप चांगलं समालोचन ते करतायत. तर चला जाऊया दर्शनजी डबके यांच्याकडे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
धन्यवाद प्रदीपजी लोखंडे सर. चालू असलेला सामना पाहतोय पण एका साईडला आई सोनेदेवी वागराळपाडा तर दुसऱ्या बाजूला लवपाडा संघ. ते 30 धावांचं एक छोटंसं आव्हान ठेवलं आणि तेच आव्हान पूर्ण करण्यासाठी अष्टभुजा संघाचे ओपनिंग पेअर पाहतो आपण. समीर आणि निमेश एक आक्रमक फलंदाज पाहतो. ही आक्रमक जोडी आहे अष्टभुजा लहूपाडा संघाची. सातत्याने कित्येक वर्ष एकत्र खेळल्यात हे दोन्ही फलंदाज आणि तेच पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवरती पाहतोय आपण. स्ट्राईक वरती समीर आणि नॉन स्ट्राईक एंडला निमेश. बॉलिंग मार्कवरती वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते मिस्टर राहुल. पॉपले षटक पॉपलेचं बंधन असेल आणि 30 सर्कलच्या बाहेर 3 शतरक्षक आपण पाहतोय. पहिला चेंडू राहुल यांचा समीर साठी. पहिला चेंडू खोलगट टप्प्यात चेंडू. काय फटका खेळाय कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. त्यांनी कबाडी लावली होती. आमचा गोलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आट्यामध्ये. आमचा बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आट्यामध्ये. पहिला चेंडू होता ऑप्शनच्या बाहेर पिच केला होता. चांगला फटका खेळा आणि पहिल्या चेंडू चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राहुल साठवण. पुन्हा जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही आणि चांगला कमबॅक पाहायला मिळते आपण राहुल यांच्या मार्फत. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर आपली लाईन आणि लेंथ मध्ये त्यांनी थोडासा बदल केला आणि त्याचा मोबदला पाहतो आपण निर्धाव चेंडूच्या रूपामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलगट टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. जोपर्यंत शतक फील्ड करेल तोपर्यंत एक धाव रूपांतर दुसऱ्या धावामध्ये सुद्धा केलेलं आहे आणि या दोन धावांशी धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती राहुल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही आणि लेग बाईकच्या रूपामध्ये एक चोरटी धाव घेण्यात यश मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. आता स्ट्राईक वरती गेले ते निमेश सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहतोय अष्टभुजा लवपाडा संघाचे. राहुल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा चांगलाही संपर्क झाला नाही. एक निर्धाव चेंडू. सरळ बॅटिंगने धावा येत असताना सुद्धा रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता निमेश यांनी परंतु अयशस्वी ठरलाय तो फटका आणि निर्धाव चेंडू. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू पुल केलाय आणि चेंडूला गोल केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाज पाहतो आपण मिस्टर महेंद्र परेड. वैयक्तिक पहिल्याने सांगितलं दुसरं षटक घेऊन महेंद्र यांना पाहतो आपण. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 11 धावा कुठल्या तर पहिला चेंडू डाव्या भरपूर बाहेर अवांतर धाव. या अवांतर धावण्याची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती.
पुढचा चेंडू महेंद्र यांचा पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पोल केलाय. बघा क्षेत्ररक्षक आहे त्या चेंडू खाली आणि झेल सोडलाय समीर यांचा आणि समीर यांना एक जीवनदान मिळालेलं आहे. चेंडू हातामध्ये गेला होता. समीर यांना एक जीवनदान भेटलंय. पकडा कॅच आणि जिंका मॅच, सोडाल कॅच तर हराल मॅच, हे समीकरण पाहतोय आपण आणि तसंच काही घडताना पाहतोय. एक जीवनदान भेटलंय त्या समीर या फलंदाजाला. सध्याच्या हंगामामध्ये समीर हा जास्तीत जास्त फॉर्म मध्ये पाहतोय पण समीरांना आणि त्यांना जीवनदान भेटलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेंद्रचा शॉर्ट पिच चेंडू होता. बोट रोल केली होती, फिंगर रोल केली होती, परंतु बॅटच्या पाठच्या बाजूला चेंडू लागून सरळ गेलाय चेंडू. थर्ड मॅन रिझन मध्ये 4 धावांसाठी. पहिला पण बॅटच्या पाठीमागच्या बाजूला लागला आणि चेंडू सीमारेषा पार गेला होता. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू स्लॉट मध्ये होता आणि बघूया क्षेत्ररक्षक आहे आणि आता कोणती चुकी करत नाही. निमेश बॅक टू डगआउट गॉन. धन्यवाद डीजे. आता पण निमेश चांगला फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होऊन आपल्या तंबूत परतले आणि त्यांची जागा भरून घेण्यासाठी आले ते मिस्टर महेश. पुढचा चेंडू महेंद्र यांचा पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू गेला सी मारेच्या पार. मिळतील धावा 4. या चेंडूवरती आलाय चौकार. धन्यवाद डीजे. आई भवानी बामणगाव आणि एकविरस वाकीवाडा दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची इकडे आणि पाहतोय ओपे चेंडू होता. फुल पॉवरफुल सक्सेसफुल आणि वंडरफुल चेंडू गेलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आता फक्त 3 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी अष्टभुजा लवपडा संघाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहतोय आपण. षटक संपलंय दुसरं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावरती. आता 12 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सामना जवळजवळ अष्टभुजा लवपडा या संघाच्या बाजूने झुकला दिसतोय. एनसीसी नाळगाव संघाचे कर्णधार कृपया करून कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. नवीन गोलंदाज जयदीप साठवण पाहतोय आपण. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय परंतु क्षेत्ररक्षक होता तिकडे आणि क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि हा आलाय विजयाचा चौकार. या चौकाराची विजय झालाय तो अष्टभुजा लवपडा संघ. जिंकल्या संघाचा हार्दिक अभिनंदन आणि हळक आयुष्यमध्ये वागरपाडा संघ तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला इथे. आभार मानतो आम्ही.